आज अनेक तरुण आणि नोकरी करणाऱ्या लोकांच्या मनात असे प्रश्न येतात की आपण नोकरी सोडून एखादा व्यवसाय करूया का? आणि जर त्यामध्ये व्यवसाय करायचं ठरवलंच आहे तर त्यामध्ये आपण दूध व्यवसाय निवडावा का? असे अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत. कारण की नोकरीमध्ये आपल्याला सततचा येतोय ताणतणाव, कमी पगारवाढ यामुळे लोक त्रस्त आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि दूध व्यवसाय जर त्यांनी निवडला तर तो एक पारंपरिक आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो. दूध व्यवसाय म्हणजे केवळ गाई आणि म्हैस पाळणं असंही नाही. दूध व्यवसायामध्ये आपल्याला दररोज काम करावे लागते. म्हणजेच दूध व्यवसायामध्ये जसं की काही गोष्टी येतात. गोठा स्वच्छ ठेवणे, जनावरांची नीट काळजी घेणे, योग्य वेळी चारा पाणी करणे, त्यानंतर दूध वेळेवर विक्रीस देणे यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. सुरुवातीला आपल्याला त्रास होतोच, सुरुवातीला आपल्याला अनुभव नसतो, पण हळूहळू जर तुम्ही पुढे चालत गेला तर अनुभवाने तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकता. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण की नोकरीमध्ये आपला पगार जो आहे तो ठरलेला असतो. आपली पगारवाढ पण आहे ती मर्यादित असते आणि जो ताणतणाव असतो तो वेगळाच. पण जर आपण दूध व्यवसाय निवडला तर दूध व्यवसायामध्ये आपल्याला सुरुवातीला त्रास होतो. सुरुवातीला आपल्याला उत्पन्न मिळणार नाही, पण जनावरांची जशी संख्या वाढेल तशी आपल्या उत्पन्नातही वाढ होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध व्यवसायामध्ये तो स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे जे समाधान असतं ते सर्वात जास्त मिळतं. लोक नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा विचार करतात, पण हा जो निर्णय आहे तो घाईत घेऊ नये. सुरुवातीला जर तुम्ही नोकरी करत असाल ना तर एक काम करा, 2 किंवा 4 जनावरांपासून सुरुवात करा. त्यामध्ये तुम्हाला जो आहे त्या पिरियडमध्ये तुम्हाला मिळतो पहिला अनुभव, त्यानंतर खर्च आणि होणारा नफा तो देखील कळतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि ज्यावेळी तुम्हाला नोकरीपेक्षा व्यवसायातून जास्त उत्पन्न मिळायला सुरुवात होते त्यावेळेस तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करू शकता. दूध व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल जर बोलायचं झालं तर सुरुवातीला समजा की तुमच्याकडे 2 गायी आहेत, त्या 10 ते 12 लिटर दूध देतात. मग म्हणजेच दिवसाला झालं 20 ते 24 लिटर एवढं दूध तुम्हाला मिळतं. त्याच्यानंतर जर तुम्ही ते आत्ताच्या या दरामध्ये जर तुम्ही ते विकलं तर तुम्हाला दूध व्यवसायातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. आणि जर खर्च वजा केल्यानंतर तुमचं जर चांगल्या प्रकारे नियोजन असेल तर तुम्हाला योग्य प्रकारे समाधानकारक नफा पण मिळू शकतो त्यातून. दूध व्यवसायामध्ये काही अडचणी देखील आहेत, जसं की जनावर आजारी पडणं, चाऱ्याचे चढउतार, दूध दराचे चढउतार ही मोठी आव्हाने आहेत. त्यासोबतच सकाळ संध्याकाळची शिस्त पाळणं हे देखील खूप मोठं आव्हान आहे. पण जर चांगल्या प्रकारे नियोजन केलं, पशुवैद्यकीय चांगला सल्ला घेतला तर या गोष्टी आपल्याला सहज हाताळता येतात. दूध व्यवसाय विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांच्याकडे स्वतःची थोडीफार जमीन आहे, गावाकडे राहण्याची सोय आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहनत करण्याची तयारी आहे. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की दूध व्यवसाय नोकरीला नक्कीच पर्याय ठरू शकतो, पण तो संयमाने आणि योग्य नियोजनानेच करायला हवा. नोकरी सोडण्याची घाई करण्यापेक्षा आधी अनुभव घ्या, सुरुवात छोट्या प्रमाणात करा आणि त्यानंतर हळूहळू व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करा. योग्य मेहनत आणि शिस्त असेल तर दूध व्यवसायातून आपल्याला एक स्थिर आणि सुरक्षित भविष्य घडवता येते.